बोला, बताइए आपका नाम क्या है? मेरा नाम खदीजा कुर्लिक है। हम्म। ये मेरी लड़की है जुल्फा कुर्लिक। हम्म। इसको ने सरकार से अभी तक कुछ मिला नहीं। एक ही बार 2021 में मिला था, 17,000 अनुदान दिए थे। उसके बाद 3-4 बार एप्लीकेशन दिया म्यूनसिपैलिटी में। अभी भी जुलाई महीने में दिया, लेकिन उसके बाद भी उनका ना कॉल आया कुछ नहीं, और अभी तक कुछ यही नहीं, रेस्पॉन्स ही नहीं है उसका। आप ऑफिस में जाके उनको मिला है, हाँ, ऑफिसर को? मिले क्या हमने। बोले वो आपको? वो बोले आएगा, तुमको कॉल आएगा, बस ऐसा ही बोले। तो आप इतना 3 साल हो गए अभी। हाँ। 3 साल से कुछ कॉल नहीं आया? कुछ कॉल नहीं कि कुछ नहीं, कुछ भी नहीं। अभी नया एप्लीकेशन दिया अभी आपने? नया एप्लीकेशन जुलाई में देने बोले, इसलिए जुलाई में दिया है हमको। तो आपको कहाँ से मिलता है? ये म्यूनसिपालिटी से मिलता है? म्यूनसिपालिटी से। दूसरा कोई दूसरा कोई नहीं, ऑफिस में? ऑफिस वगैरह से कुछ नहीं। राजेश रामचंद्र सुर्वे, मी अपंग अपंग आहे. दर महिन्याला आम्हाला 1,500 रुपये पेन्शन भेटते. पण ते आम्हाला जवळजवळ 3 महिने आता दिलेले नाहीत आम्हाला. 3 महिने काय तर तर या सरकारने आम्हाला विचार करावा ही विनंती. तुम्हाला प्रयत्न केलास का राजेश तू आणखी कोणाबरोबर? हो हो केला. मग काय झालं पुढे? ते सांगतात की की आम्ही काय चेक सोडलेले आहेत हे असं काय सांगत राहतात आम्हाला. फक्त कोण आहे? कुठचं खातं आहे ते? पोस्ट ऑफिस तिथून येतं का तुम्हाला? नाही, तहसीलदारला आपलं हे आहे काय, संजय गांधी पप्पा काय आमचं असं शेवट. किती लोकांना मिळालं नाही तुझ्या अंदाजाने? आता माझ्या याच्यात जे ते 50 एक जण आहेत माझ्या ह्याच्यामध्ये संपर्कात आहेत हा. तुझ्या? त्यांना कोणालाच मिळालं नाही, नाही? नाही. किती दिवसापासून नाही मिळालं? आता 2-3 महिने झाले. महिने आम्हाला झाले. मग त्याचा फॉलोअप सारखा घेतोयस तू, हो हो घेतो तरी सर. सुद्धा मिळालेलं नाही. आहे का? मग तुझं आता काय म्हणणं आहे याच्यावर? आमचं म्हणणं आहे की आता सर्व जे काही चालू आहे ते लाडकी बहीण वगैरे हे आता सुरू आहे ते काय काय सर्व आता त्यानं ते येऊन आमचं जवळ अन्याय करू नका हा असं तुझं असं. म्हणणं आहे. हो. काय. नमस्कार, माझं नाव रफी मुकादम आहे. मला अजून आजपर्यंत पेन्शन भेटलेली नाही. मग त्यासाठी मी पेन्शनसाठी मला विनंती करतोय की मला पेन्शन भेटावे. मी अपंग आहे, 60% माझा अपंगाचा दाखला आहे, आणि त्यासाठी मी विनंती करतो की मला पेन्शन भेटावे म्हणून. मला जर भेटली मग आम्ही लोक 26 जानेवारीला उपोषणाला तयार आहोत. अपंगत्व हा समाजाने काही प्रमाणात दुर्लक्ष केलेला विषय आहे. जेव्हा समाज हा या विषयाकडे दुर्लक्ष करतो, अर्थात समाज म्हणजेच शासन पण आपण म्हणू शकतो, तर शासनाने सुद्धा दुर्लक्ष केलं तर अपंग असलेल्या घटकाने पाहायचं कोणाकडे, असा मोठा प्रश्न उपस्थित होतो. शासनाने लाडकी बहीण योजना, लाडके भाऊ, अन्य काही चांगल्या चांगल्या योजना जाहीर केल्या, परंतु समाजामध्ये हा दुर्लक्षित असलेला घटक, त्याला काही प्रमाणात जी मदत मिळत होती तीही आता मिळण्याशी झाली. त्यामुळे ह्या अपंगांनी जायचे कुठे हा एक गंभीर विषय बनला आहे. सर्व काही चांगलं चालत असताना सुद्धा शासनाने या घटकाकडे का दुर्लक्ष केले आहे हा प्रश्न विचारला पाहिजे. किमान या गोष्टीकडे तरी आपण दुर्लक्ष करून चालणार नाही, ती आपली जबाबदारी आहे. त्यांना मूलभूत हक्क मिळवून देण्यासाठी, किमान त्यांच्या गरजा भागवण्यासाठी त्यांच्या हक्काचं त्यांना मिळालं पाहिजे. ते सहानुभूती नको, त्यांचा जो जगण्याचा हक्क आहे तो आपण दिला पाहिजे, एवढं मात्र निश्चित आहे.